15 दुनी 30 म्हणजे 3 लाख रुपयाचं भरघोस उत्पन्न आपल्या मार्केटला आपण 8 रुपयाने जरी पकडले 8 दुनी 16 म्हणजे 1,60,000. बरोबर. हेच आपण हराशीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर टाकलं 10 रुपयाने जर गेलं हो तर 10 रुपयानं पैसे पकडले तर 10 दुनी 20. बरोबर. ठीक आहे, नमस्कार 2 लाख. शेतकरी मंडळी, विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण वाडेगावमध्ये आलेलो आहोत टरबूजच्या शेतीविषयी माहिती घ्यायसाठी. आणि हे दरवर्षी टरबूजाचं पीक घेतल्या कारणानं यांना पूर्ण अनुभव आहे. नमस्कार दादा. नमस्कार. मला आधी आपलं नाव सांगा. माझं मंगेश भारत देशमुख. बरं. राहणार चरणगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला. आणि ही शेती जी आहे तुमची हां. हे कोणत्या भागातनी आहे? हे वाडेगाव भागात आहे आपली. वाडेगाव भागातनी आहे. तर मला एक तुम्ही सांगा, हे जे टरबूजाचं तुम्ही पीक घेतलेलं आहे हां. याच्या आधीही तुम्ही घेत राहत होते का? हो, आधी घेत राहतो. असं का? जवळपास किती वर्ष झाले टरबूज? 4-5 वर्ष झाले आपले. 4-5 वर्ष झाले. बरं. हे जे टरबूज लावलेलं आहे तुम्ही, हे कोणतं वाण आहे? हे आहे बाहुबली. बाहुबली आहे ना? हां. बरं. बाहुबली नेमकं लावायचं कारण काय आहे? त्याचं उत्पन्न चांगलं आहे हो. आणि दुसरं म्हणजे त्याला फवाराचा खर्च कमी येते. म्हणजे कमी अळी वगैरे प्रमाण हे येत नाही जास्त. आहे. बरं. जर अळी वगैरे आली तरच आपण फवारणी करतो. हो. जर नाही आली आपल्याला वाटलं तर आपण करत नाही. बरं. तर मला एक तुम्ही सांगा की हे बेड जे आहे हां. याचं डिस्टन्स किती आहे? 5x5. 5x5चं आहे. बरं. तर याला मला एक तुम्ही सांगा की संपूर्ण खर्च लाव्यापासून तर निघेपर्यंत पूर्ण किती खर्च एक लागतो? एकरी 70,000 रुपये येते आपल्याला. 1 एकरी. हो. म्हणजे एका एकराचा प्लॉट आहे? एका एकराचा प्लॉट आहे हा पूर्ण. याला 70,000 रुपये खर्च येणार आहे आपल्याला. 70,000. म्हणजे येतेच. येतेच आहे ना? हां, येतेच. म्हणजे त्यासोबत हे पन्नी झाली, बेड झालं, सर्व मजूर झालं, सर्व पन्नी, बेड, मजूर वगैरे सर्व 70,000 रुपये खर्च 100% आहे एका एकरात नाही एका आहे? एकरात. बरं. तर मला एक तुम्ही एक सांगा की जवळपास याला किती टन माल निघू हां, शकते? हे बरोबर आहे. हे जवळपास साधारणतः म्हणजे 200 क्विंटल म्हणजे 20 टन तरी आरामात निघते. आरामात निघते आहे ना? हो. तर याची मार्केट वगैरे कुठं आहे मग? मार्केट तसं पाहिलं तर अकोला आहे, खामगाव आहे, इथं हं. वाळेगावला बी विकल्या जाते माल. बरं. हराशीत टाका आपण वाशिमला पण नेऊ शकतो. तर बऱ्याच ठिकाणी मार्केट आहे. तुम्ही हात विक्री करता का कसं काय जसं नेमकं? हात विक्री करतो आणि मार्केटला पण टाकतो. ज्याच्यातून जास्त नफा येईल आपण ते करतो. बरोबर. तर साधारणतः याचं फळ कमीत कमी 5 किलोच्या वर पडेल. 5 किलोच्या हां, वर म्हणजे आहे. 5च्या वरच. तर जवळपास याला किती महिने झालेले आहेत आता? याला आता जवळपास 1 महिना झालेला आहे. 1 महिना झालेला आहे. तर मंगेश भाऊ, मला एक तुम्ही सांगा की हे जवळपास किती महिन्याचं पीक आहे? हे 60 ते 65 दिवसाचं पीक आहे. 60 ते 65 दिवसाचं. हां, सध्या याला 30 दिवस झालेले आहे. बरं. आणखी साधारणतः 30, 35 किंवा 40 दिवस हार्डली समजा बस. म्हणजे माल काढायला तयार होऊन काढायला तयार. जातो. बरं. याला जे पाणी तुम्ही पट पाणी सोडता हे का ड्रिपनी पूर्ण ड्रिपने? ड्रिपने त्याला फवारे पण ड्रिपने, खत पाणी पण ड्रिपनं. हां हां. जर असं काही वाटलं वातावरण खराब आहे, मोसम नाही खालून जमलं तरच वरचा फवारा, नाहीतर सर्व ड्रिपनं देण्यात येते. सर्व ड्रिपनं आहे ना? आता जवळपास तुम्हाला 3-4 वर्षाचा अनुभव असल्या कारणानं तुम्हाला याची जानकारी जसं माहिती जास्त आहे. हो हो. तर शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याजवळ पाणी जास्त असलं त्या शेतकऱ्यांनी लावायला काही हरकत नाही समजा. एकदम 100% बरोबर. आणि जवळपास मार्केटचा भावाचा जर विचार केला तर किती रुपयाचं उत्पन्न होते? मार्केटचा हिशोब जर केला तर जवळपास तर मला मंगेश भाऊ एक सांगा की जवळपास भावानं जर मार्केटला समजा आज तुमचा अनुभव आहे की बा 200 क्विंटल माल निघते, हो. तर सरासरी तुम्हाला मार्केट काय भावानं भेटायला पाहिजे? मार्केट जसं आपण 8 रुपयानं जरी पकडलं समजा आता, हां. म्हणजे मेन मार्केटला, हां. मोठ्या मार्केटला आपण 8 रुपयानं जरी पकडले 8 दुनी 16 म्हणजे 1,60,000. बरोबर. हेच आपण हराशीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जर टाकलं 10 रुपयानं जर गेलं हो. तर 10 रुपयानं पैसे पकडले तर 10 दुनी 20. बरोबर. ठीक आहे, 2 लाख. आणि आता याच्यात जर आपण समजा आपली स्वतःची गाडी आहे, स्वतःच्या गाडीमध्ये आपण कुठं 1 टन माल नेला, 2 टन माल नेला तर जनरली 20 रुपये किलो जाते. पण आपण 15 रुपयानं जरी पकडला हां हां हां. मिनिमम, मिनिमम. हात विक्री 15 रुपयानं, बाकीचे व्यापारी 20 रुपयाने विकतात, पण आपण 15 रुपयानं विकला तर 15 दुनी 30 म्हणजे 3 लाख रुपयाचं भरघोस उत्पन्न आपल्याला मिळते 2 महिन्यात. 2 महिन्यात. बरोबर. तर म्हणजे याच्यातनी दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. आपण हराशीमध्ये जर समजा टाकलं, हो, हो. 8 रुपयानं जरी भाव मिळाला तरी समाधानी आहे. तरी आपल्याला जवळपास खर्च वजा जाता 1 लाख रुपये
देऊन जाते देऊन जाते आणि हात विक्री जर केली तर डबल ना पैसे. हे एक जर शेतकऱ्यांनी जर विचार केला तर हे पीक घाट्याचं नाही आहे. नाही नाही नाही. फक्त जे तुम्ही सांगितलं की बा जवळपास याला खर्च जो आहे आधी हं. म्हणजे 70,000 रुपये पूर्ण सांगितलं 70,000 रुपये पूर्ण शेवटपर्यंत तर 70,000 रुपये शेवटपर्यंत 70,000 रुपये एका एकरात एका एकरात तो लागतो. खर्च लाग. अजून या पिकाबद्दल म्हणजे या जे हे आहे व्हेरायटी जे लावलेली आहे ते आपल्या विदर्भातनी याची जास्त मागणी आहे का? हा जास्त मागणी आहे आता, कारण जास्त. की याचं उत्पन्न भरघोस आहे हा. आणि याचं पीक चांगलं आहे आणि टरबूज खायला गोड आहे. असं का? हं. बरं, तर जवळपास तुम्ही एका झाडाला किती फळ घेऊ शकताल? एका झाडाला कमीत कमी 7 फळं तर आपण आरामात घेऊ शकतो. आरामात आहे ना? हा तर म्हणजे जास्त तर लागतात समजा याला, हा, पण परंतु आपण मिनिमम 7 पकडलं. म्हणजे मग त्या हिशोबानं त्याचं कॅल्क्युलेशन समजा 5 किलोच्या वर 5 समजा एक फळ होऊ 5 शकते किलोचं समजा. आरामात होते फळ. आरामात होते. चला ठीक आहे दादा, तुम्ही खरोखर चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.